नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे कल्याण येथील लोणार लेणी येथे. ही लेणी कल्याण स्टेशनपासून 11 किलोमीटर आहे. ही लेणी 1875ला सिंक्लेअर या व्यक्तीने शोधून काढली. ही लेणी 5व्या शतकात निर्माण केली आहे. तर आज आपण या लेणीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. या लोणार बौद्ध लेणीमध्ये आज आपल्याला देवदेवी त्यांच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात. आज या बुद्ध लेणीचं इथे खंडेश्वरी देवी मंदिर झालेलं आहे. इथल्या गावकऱ्यांनी इथे हे देवी त्यांची मूर्ती इथे ठेवण्यात आलेला आहे. या लेणीमध्ये भिक्खू निवासस्थान करत असत, मेडिटेशन करत असत. इकडे साईडला जर पाहिलं आपण तर प्राचीन व्यापारी मार्ग आहे. हे व्यापारी सुद्धा इथे त्यावेळेस निवासस्थान करत असणार. या लेणीला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर कल्याण स्टेशन पासून 11 किलोमीटर आहे. आधरवाडी चौकातून पुढे जर सरळ आलात तर गांधारी पूल लागतो. गांधारी पुलाकडे जर आला तिथून एक लेफ्ट टर्न मारून जो पडगा मार्ग आहे त्या पडगा मार्गालाच राईट टर्न मारून आपल्याला लोणार लेणी पाहायला मिळते. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर भिवंडी इथून सोनाळे फाटा आहे, तिथून तुम्ही या पडगा मार्गाला आलात तर तुम्हाला लेफ्ट साईडला हे लेणीचं मार्ग आहे. हा जो मार्ग आहे हा लोणार लेणी इकडे जातो. या लेणीकडे जायचा जो मार्ग आहे तो आता नव्याने बनवण्यात आला आहे. हे रोड आत्ताच बांधण्यात आला आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे हा रोड तयार केला आहे. या नवीन रोडमुळे लेणीकडे जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.